सगळ्यात पवित्र तर मोबाईल आहे, जो स्मशान, बाथरूम, हॉस्पिटलमधून फिरून येऊन सुद्धा न धुता मंदिर, घरात, किचनमध्ये जाऊ शकतो. प्राण्यांच्या दवाखान्यात एक वेगळीच गंमत असते. केस पेपरवर नाव मालकाचे लिहितात आणि आजार प्राण्यांचा लिहितात. उदाहरणार्थ, नाव रुपाली देशपांडे, आजार शेपटीला सूज आहे. निष्ठावान कार्यकर्ता म्हणजे काय? उत्तर: कढीपत्ता कोणतीही भाजी बनवण्याआधी गरम तेलात यालाच सगळ्यात पहिले टाकतात आणि त्याच भाजीला खाताना सगळ्यात पहिले यालाच उचलून बाहेर फेकतात. इंद्राच्या दरबारात अनेक अप्सरा होत्या. त्यातली एक मुख्य अप्सरा होती. तिला पाहून स्वर्गातील लोक एकमेकांना विचारायचे, हीच मेनका, हीच मेनका. आणि अशा रीतीने काही दिवसांनी तिचे नाव मेनका पडले. मी तिच्या मिठीत विसावलो होतो. मग वाटले की तिचे मराठीचे व्याकरण तपासावे, म्हणून मी तिला विचारले, मिठीतला मी पहिला की दुसरा? ती म्हणाली, सातवा. बायकोचं प्रेम. लग्न झाल्यावर प्रेम 100%, एक मूल झाल्यावर 50%, दुसरं मूल झाल्यावर 35%, काठावर पास जीवन जगावं लागतं. मुलगा: हे डॅड. बाबा: मराठीत बोलायला लाज वाटते का रे तुला? मुलगा: ठीक आहे, मला जरा गरम केंद्रबिंदू देता का? बाबा: हे आता नवीन काय काढलंस? मुलगा: हॉटस्पॉट हो बाबा. बाबांनी स्पॉट हॉट होईपर्यंत हाणलं. आजचे महत्त्वाचे ज्ञान: फाटलेल्या नोटा आणि फालतू पोस्ट दोन्ही पण चालतात, पण फक्त ते एखाद्या मुलीची असायला पाहिजे. दररोज एक लिंबू आणि एक चमचा मध गरम पाण्यात टाकून प्यायल्याने 2 महिन्यात 3 किलो लिंबू आणि 1.5 किलो मध संपतं. मुलगी: आई बाबा बाहेर जाणार आहेत, संध्याकाळी येतील, घरी ये ना, काहीतरी क्रेझी करू. मुलगा: पण तुझ्या मायला मागच्या वर्षी असंच सांगून दिवाळीची साफसफाई करून घेतलीस.